नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र हो. बी ए भाग एक ऐच्छिक मराठी आणि या संदर्भात आपण बरीच चर्चा मागच्या 2-3 तासाला केलेली आहे. आत्ताचा आपला जो तास आहे तो ऐच्छिक मराठीचा आणि या संदर्भात आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत अभ्यासक्रमाच्या संदर्भात. त्याचा अभ्यासक्रम साधारणपणे किती असणार आहे? 3 टॉपिक तरी अभ्यासक्रमाला नक्की असणार. एकूण पुस्तकामध्ये पहिल्या सेमिस्टरला 4 टॉपिक आहेत. त्याच्यातला मागच्या वर्षी एक वगळलेला होता कारण ऑब्जेक्टिव्ह परीक्षा झालेली होती. तर मित्र हो, की तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला आता शिक्षण घेताना ज्यावेळेला बी ए भाग 1 साठी प्रवेश घेतलेला तेव्हा तुम्हाला ऐच्छिक मराठी हा विषय आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजी ऐच्छिक भाषा याच्यामध्ये एक तुम्ही जो निवडलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी जाणवणार आहेत किंवा ज्या गोष्टी अभ्यासाला मिळणार आहेत त्या अत्यंत मनोरंजक आणि इंटरेस्टेड आहेत. खरं तर सुरुवातीला 6 कथा आहेत आणि त्या कथा पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये आहेत. पहिल्या भागामध्ये 3 कथा आहेत, दुसऱ्या भागामध्ये 3 आहेत. त्या भास्कर चंदनशिव यांच्या कथा आहेत. ग्रामीण जीवनाचं एक वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण नातं स्पष्ट करणाऱ्या ह्या कथा आहेत. आणि मग तिसरा टॉपिक चित्रपटाचा आहे. मग आपण आता चित्रपटाच्या बाबतीमध्ये थोडीशी चर्चा करणार आहे कारण हा टॉपिक आधी सुरुवातीला घेऊ तिसरा आणि नंतर पहिला आणि दुसरा नंतर घेऊया आणि जर सिलेबसमध्ये असेल तर नंतर चित्रपटाचा चौथा घेऊ. साधारणपणे हे अक्षरबंद जे पुस्तक आहे या पुस्तकामधल्या आताच्या 50% आताचा भाग आणि नंतर पुढच्या सेमिस्टरला 50% भाग असणार आहे आणि मगच तुमचं हे FY BAचं वर्ष पूर्ण एकंदरीत होणार आहे. आणि म्हणून त्या अंगानं आता वाचन करणं, अभ्यास करणं, त्या अर्थानं तास समजून घेणं आणि आनंदी वातावरणामध्ये आपल्या स्वतःच्या आयुष्याची वाटचाल करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. माझ्या मराठीचे बोल इतके कौतुकास्पद आहेत की त्याला अमृतालाही पैज लावेल इतकी मराठी भाषेची गोडी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा या मराठी भाषेचे तुम्ही भाषिक आहात. तुमची मातृभाषा मराठी आहे. तुम्ही मराठी भाषेतून बोलता, मराठी भाषेतलं साहित्य वाचता, मराठी भाषेतल्या संवादाच्या चे चित्रपट पाहता, सिरियल पाहता, वैचारिक विचार स्वीकारता आणि त्याचबरोबर व्हॉट्सअपवरचे चांगले चांगले मेसेजसुद्धा तुम्ही मराठीतनं वाचता आणि मग मराठी भाषेचा एक नवा अभिमान आपल्या डोळ्यासमोर ठेवायला लागतो. काळजाच्या पर्यंत किंवा हृदयापर्यंत पोचण्याचं सामर्थ्य एखाद्या वाक्यामध्ये असतं, एखाद्या कवितेमध्ये असतं, एखाद्या कवितेतल्या शब्दांच्या भावनेमध्ये असतं किंवा शब्दाच्या पाठीमागे जो भाव असतो तो आपल्या अंतःकरणामधल्या जाणीवेला कुठेतरी नवा आविष्कार स्पष्ट करून द्यायला कारणीभूत ठरतो. हे सर्व जर आपण स्वीकारतो त्यावेळेला मानवाच्या संपूर्ण प्रगतीसाठी प्रसारमाध्यमांचा विचार फार महत्त्वाचा ठरत असलेला दिसतो. म्हणजे माणसाची प्रगती जर व्हायची असेल किंवा त्याच्या अभिव्यक्ती जर व्हायची असेल, अभिव्यक्ती म्हणजे त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये सौंदर्य प्राप्त होणं, माझा अप टू डेटपणा, माझं बोलणं, चालणं, वागणं किंवा माझा एक विचार, कारण प्रत्येक माणसाला एक विचार असतो आणि तो विचार पुढच्या माणसाला लक्ष केंद्रित करून घेतो. तुमच्याकडे असणारे हजारो रुपये काही वेळेला इतरांना उपयोगी नसतात पण तुमच्याकडचा एखादा साधा शब्द सुद्धा इतरांना सुखावून जातो किंवा इतरांना आनंद देऊन जातो आणि त्या अंगानं ते संपूर्ण विचार जो आहे तो स्पष्ट एकंदरीत झालेला आहे. आणि म्हणून काय म्हटलं गेलं आहे की अनेक माध्यमांचा शोध केव्हा लागला तर साधारणपणे आपल्याकडं राजेशाही संपली, शिवछत्रपतींच्या काळानंतर होतं ती प्रसारमाध्यमं होती. पोवाडा होता, लावणी होती, तमाशा होता, अनेक गावोगावचे कार्यक्रम होते, भारूड होतं, सगळं होतं. पण इंग्रज आपल्या देशामध्ये आले आणि इंग्रज छापील आणि मुद्रित माध्यमं ज्यावेळेला निघाली त्याच्यामध्ये काय मासिकं निघाली, तयार झाली किंवा पहिलं वर्तमानपत्र निघालं. 1832 साली पहिलं वर्तमानपत्र दर्पण बाळशास्त्री जांभेकरांनी काढलं आणि तेव्हा समाजातल्या भावना, समाजातला विचार, समाजामध्ये काही जे घडलेलं आहे ते इतरांच्यापर्यंत पोहोचावं असा त्या पाठीमागचा उद्देश होता. म्हणून मासिक, पाक्षिक, जाहिरात कला. जाहिरात तर काय आहे की एखादा विचार एखाद्यापर्यंत पोहोचवणं. वर्तमानपत्रामध्ये काल आता दसरा होता तर असंख्य पॉम्पलेट आले आणि ते वर्तमानपत्रामध्ये टाकले गेले. तर या पॉम्पलेटमधून काय समजलं आपल्याला किंवा या पॉम्पलेटमधून काय आपल्याला जाणवलं तर हिथं दुकान निघालेलं आहे, हिथं हा विचार आहे आणि मग ते सगळं आहे. म्हणजे अशी ही मुद्रित प्रसार माध्यमं जाहिरात कलेच्या माध्यमातून असेल, साप्ताहिकातून असेल, वर्तमानपत्रातून असेल, अनेक माध्यमाच्या आधारे आता TV आणि दूरदर्शन हे तर आहेच. TV आणि दूरदर्शन हे आपण पाहतो ज्यावेळेला म्हणजे टीव्हीलाच दूरदर्शन म्हणतो आपण, पण त्यानंतर आकाशवाणीच्या पुढचं तेज माध्यम चित्र दिसायला लागलं. आकाशवाणीचा शोध 1910च्या दरम्यानचा एकंदरीत लागला. म्हणजे हे सगळं
दूरचित्रवाणी आजच्या बदलत्या कामामध्ये आज जर बदलता काळ बघितला तर फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, ईमेल आहे, जीमेल आहे, त्याचबरोबर साहित्य व साहित्य लेखनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे सगळे प्रकार किंवा संगीत कला, नृत्यकला, शिल्पकला ही सगळी माध्यमं मानवी जीवनाशी कुठेतरी जोडली गेलेली आहेत. माणसाच्या जीवनातल्या सगळ्या अवस्थांचं चित्रण करणारी ही सगळी माध्यमं आहेत आणि त्याला एक नवा आयाम कुठेतरी प्राप्त एकंदरीत होत जातो. आणि म्हणून माणसाला जर माणसाशी बोलायचं असेल, माणसाला जर माणसाशी संपर्क करायचा असेल, माणसा जर मानवतेचा दृष्टिकोनातून जर विचार करायचा असेल, सांगायचं त्याला काहीतरी असेल, तर या विश्वातल्या संपूर्ण गोष्टी एकमेकांच्यापर्यंत जर पोहोचवायच्या असेल तर माध्यमाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून पुस्तक सुद्धा एक माध्यमच आहे. म्हणजे एक विचार एका लेखकानं लिहिलेला जो आहे तो इतरांच्यापर्यंत वाचायला जातो. विश्वास पाटील साहेब यांची कादंबरी ज्यावेळेला आपण वाचतो पानिपत, त्यावेळेला त्यांनी पानिपतमधल्या घडणाऱ्या घटना प्रसंग या वर्षाचं चित्रण केलं आणि ते आपण आज वाचू लागतो तेव्हा आपल्या अंगावर शहारे येतात. आणि मग त्यांची संवाद लेखनाची पद्धत, त्यांची मांडण्याची पद्धत ही नवीन नवीन माध्यमं खरोखर जीवनाशी कुठेतरी नातं जपत असतात. आणि म्हणून कशातून किंवा कशापासून किंवा कशा प्रकारे माध्यमातून हजारो लोकांना तर रोजगार मग निर्माण झालेला दिसतो आपल्याला. म्हणजे वर्तमानपत्र आहे किंवा टी व्ही आहे, त्यानंतर हे आकाशवाणी आहे, इथं नोकऱ्या मिळतात आणि मग तिथं माणसाचं पोटी सुद्धा एकंदरीत भरत असतं. आणि म्हणून माध्यमं कसली पाहिजेत. माध्यम म्हणजे काय करतं तर एखादी जशी कसदार जमीन असते आणि ती नांगरली जाते आणि त्याच्यात बीज टाकलं जातं आणि मग त्याचं अंकुराच्या रूपानं त्याचं रूप तयार होतं आणि मग त्याला पीक येईपर्यंत त्याचा जो प्रवास असतो, तसं एखाद्या गोष्ट करण्यासाठी त्याची नांगरट व्हावी लागते, मशागत व्हावी लागते, चिंतन व्हावं लागतं आणि मग घामाचं, सृजनाचं, कल्पकतेचं एक नवा स्वप्न आकार घ्यायला लागतो. आणि म्हणून हे काय माध्यम आहे याचा विचार करणं एकंदरीत गरजेचं ठरतं. आणि म्हणून माध्यम तसं पाहिलं, चित्रपट जर माध्यम आपण पाहिलं तर ती चंदेरी दुनिया आहे आणि मग मोहजाळ आहे त्याच्यामध्ये किंवा त्याच्यात मनोरंजनाला भरपूर वाव आहे आणि मग त्याच्यातून नवनवा आविष्कार एकंदरीत होत जातो आणि मग त्या चित्रपटाला मायानगरी असं एकंदरीत म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे सगळी ही गोष्ट आहे. म्हणजे काही वेळेला काय असतं की चित्रपटात काम करणारे नटनट्या यांच्या खाजगी आयुष्याविषयी आपल्याला उत्सुकता निर्माण व्हायला लागते, कारण त्यांनी त्यांचं स्वतःचं सामर्थ्य चित्रपटातनं दाखवलेलं असतं आणि ते आपल्याला आवडलेलं असतं, तो अभिनय आवडलेला असतो, त्यांचं वागणं, वर्तन, बोलणं वाचलं प्रसिद्ध झालेला असतो तो व्यक्ती. आणि मग त्याच्या खाजगी आयुष्यामध्ये आपल्याला जाणून घ्यायला बरं वाटतं. हा एक त्याच्यातला एकंदरीत स्वतंत्र भाग होतो. आणि मग हजारो रुपयांची उलाढाल, अब्जाधी रुपयांच्या उलाढाल या चित्रपटाच्या माध्यमातून होत असते. आणि मग चित्रपटामध्ये प्रकार पडतात चित्रपटाचा. म्हणजे हॉलिवूड चित्रपट आपण नाही, बॉलिवूड चित्रपट आपल्याला माहिती आहे, इराणी, जर्मनी, मराठी चित्रपट, व्यावसायिक चित्रपट, समांतर चित्रपट, ग्रामीण शहरी लघुपट, माहितीपट, छोटे छोट्या आपण लघुपट, माहितीपट सुद्धा म्हणतो. हे सगळं ज्या वेळेला पाहायला मिळतं त्यावेळेला चित्रपटाबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला एकंदरीत जाणून घ्यावयाच्या आहेत आणि त्या अंगानं त्याची जी स्वतंत्र मांडणी आहे ती आपल्याला एकंदरीत टप्प्यावरती आपल्याला जावयाचा आहे. मग चित्रपट म्हणजे काय तर चित्रपट हा शब्द जो आहे तो चित्र हे आपल्याला आहे, तर पट म्हणजे काय, अनेक पटीत एका पाठोपाठ एक जेव्हा चित्र द्यायला लागतात आणि जेव्हा ते दाखवले जातात त्यावेळेला तो शब्द तुमच्या आमच्या समोर जेव्हा म्हणजे चित्रपटाला इंग्रजीमध्ये काय म्हटलं गेलं आहे, फिल्म, दुसऱ्या बाजूला मूवी, सिनेमा सुद्धा इंग्रजीच एकंदरीत शब्द आहे, मोशन मूवी हे शब्द आहेत आणि त्याच्या अर्थाचा परीघ लक्षात घेता तर सूक्ष्मपणे लक्षात येतं. चित्रपट म्हणजे काय तर सोपी गोष्ट एक लक्षात ठेवायची की काय, एक उदाहरण लक्षात ठेवायचं किंवा एक माहिती समजून घ्यायची. काय, मनुष्य गुहेत राहत होता त्यावर भिंतीवर चित्र काढत होता, मातीवर, भांड्यावर, वस्तूवर चित्र काढत होता, हे सगळं करत होता. त्याच्या मनातला भाव, त्याचं कौशल्य तो दाखवत होता आणि त्यातून मग लिपीचा जन्म झाला, पुढे भाषेचा जन्म झाला आणि मग स्टीलची चित्र तयार झाली, स्थिर चित्र तयार होतं ते. म्हणजे आता एखादा फोटो काढला तर तो स्थिर चित्र आहे. आणि इसवी सन 1824 मध्ये पीटर रोझे यांनी इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटीमध्ये एक प्रतिमा सातत्यावर शोध निबंध वाचला आणि तिथून त्यानं चित्रपट निर्मितीचा विचार त्याच्या शोध निबंधापासून सुरू झाला. त्यानं असं म्हटलं की काही एकच चित्र काही पटीत जर आपण ते एका विशिष्ट टप्प्यामध्ये जर मांडलं आणि त्याला जर गती दिली तर ते चित्र बोलतं चित्र व्हायला सुरू होतं किंवा चालतं बोलतं चित्र चायला तयार व्हायला लागतं. म्हणजे संशोधनातली प्रगती झाली आणि चित्रपट निर्माण झाला. म्हणजे कॅमेरा वेगवेगळ्या फ्रेम रेटनं दर सेकंदाला काही गोष्टी चित्रित करतो. म्हणजे 24, 25, 30, 48 अशा फ्रेम रेट असतो त्याचा. मग चित्रपटासाठी फ्रेम रेट किती आहे तर 24चा आहे.
आणि म्हणजे दृश्यांची संख्या एकापाठोपाठ एक कॅमेऱ्यामध्ये चित्रित केली जाते आणि ती ज्यावेळेला एखाद्या मशीनच्या साह्यानं किंवा दाखवली जाते त्यावेळेला काय होतं तर एकापाठोपाठ एक चित्र यायला लागली की ते चालतं बोलतं चित्र दिसायला लागतं. म्हणून आपल्याला व्हिडिओ दिसतो बघा. एका चित्र त्याचं जर आणि त्याच्यातली तांत्रिक प्रगती एकंदरीत होत असते म्हणून त्याला चित्रपट असं म्हटलंय. पट एका पटीत एक म्हणजे एकापेक्षा जास्त पटीत ज्यावेळेला ती चित्रपट यायला लागतं चित्र यायला लागतात त्यावेळेला चित्रपट हा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला असतो. आणि मग त्याला सिनेमा हा शब्द सोपा शब्दात आहे म्हणजे तो मराठीत किंवा हिंदीत पण नाही, तो इंग्रजीत आहे, सर्रासपणे सगळीकडे वापरला जातो. म्हणजे सीन म्हणजे दृश्याशी निगडीत म्हणजे चित्रपटाच्या एका संहितेची विभागणी अनेक ह्याच्यामध्ये होत असते आणि चित्रपटाच्या लांबीवरून ती ठरत असते आणि म्हणून सीन म्हणजे दृश्य, एका पाठोपाठ एक दृश्य दिसणं, त्याच्यावरून तो सिनेमा शब्द आपल्याला मराठी वाटतो पण प्रत्यक्षरित्या तो मराठी नाही, तो इंग्रजी शब्द आहे पण मराठीत तो रुळला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. मोशन मूवीला मराठीमध्ये सुंदर शब्द वापरला गेलेला आहे किंवा आहे तो म्हणजे चलत चित्रपट. इसवी सन 1872 म्हणजे बघा 1824 पासून काय प्रगती झाली. 1872 पुढच्या 50-60 वर्षामध्ये एडवर्ड मायब्रिज या छायाचित्रकारानं 24 कॅमेरे एका रांगेत ठेवले आणि घोडा धावायला लागलाय त्याचं चित्रण केलं आणि या प्रयोगातून हलत्या चालत्या बोलत्या चित्राला सुरुवात झाली. तेव्हापासून 1800 साधारणपणे 72 नंतर म्हणजे आता जवळजवळ 150 वर्ष होत झाली की खऱ्या अर्थानं चालत्या बोलत्या चित्राला सुरुवात झाली आणि कॅमेऱ्याची चित्रित केलेली दृश्य 16 mm, 18 mm, 35 mm, 60 mm, 70 mm चा पडदा, आज आपण फुल स्केप सिनेमा स्कोप म्हणतो, तो असतो आणि यंत्राच्या साह्यानं ही फिल्म मग तयार झाली आणि त्या फिल्म जशी पुढे सरकेल तसं चालती बोलती चित्र आपल्याला पाहायला मिळायला लागली. आता त्याच्यात इतकं झालं की एका मोबाईलमध्ये सुद्धा 100-200 सिनेमे बसू शकतात पण त्याच्यातली जी प्रगती त्याच्यातला जो बदल आहे तो खऱ्या अर्थाने एकंदरीत आहे. फिल्म म्हणजे काय तर प्लॅस्टिकचं एक पारदर्शकपणा त्याच्यावर चित्र उमटलेलं असतं, पातळ गुंडाळी करता येणाऱ्या प्लॅस्टिक कोटिंगचा असतो आणि ते आता नाही आहे, ते पण बंद झालं आता सगळं. पण तरी पण आपल्याला ह्या गोष्टी एकंदरीत माहिती असणं गरजेचं आहे. तर मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, इंग्रजी चित्रपट आणि चित्रपटाचा प्रवास, चित्रपट म्हणजे काय, चित्रपटाचा इतिहास, या सर्व गोष्टींचा अभ्यास थोडासा माहिती घ्यायचा आणि त्याच्यातला ऑब्जेक्टिव्ह वगैरे लिहायचा. खरं तर हा उपयोजित लेखनाचा फार सुंदर अभ्यास आमच्या साठी आहे. तुम्हाला त्याचा अभ्यास ऐच्छिक मराठीमध्ये 3ऱ्या टॉपिकमध्ये आणि 4थ्या टॉपिकमध्ये करावयाचा आहे आणि त्या अंगानं तो प्रवास करत करत ज्यावेळेला तुम्ही पुढे जाणार आहे त्यावेळेला तुम्हाला एक वेगळी दृष्टी निश्चितपणे प्राप्त होणार आहे. मित्रहो, आणखी काही गोष्टी ज्या त्या बऱ्याच एकंदरीत सांगतात आणि अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या एका विशिष्ट जाणीवेतून स्पष्ट होणाऱ्या आहेत. मराठी माणसाला चित्रपटाविषयी किती आकर्षण आहे किंवा तिथं मराठीमध्ये काय गोष्ट घडली किंवा आतापर्यंत आपण त्याच्या शब्दप्रयोग या बाबतीतला विचार समजून घेतला. म्हणजे कॅमेऱ्याने चित्रित केलेल्या सीनचा सिनेमा असं म्हणता येतं. बघता बघता एकसारखं वाटणारं शब्द कधी उपकरणांशी निगडीत राहिले, संहितेशी निगडीत राहिले. चित्रपट या शब्दाचा अर्थ उलगडा होतो एखाद्या गोष्टीचा, म्हणजे अर्थाचा उलगडा आपणात झाला आणि मग चित्रपट म्हणजे काय, तो कसा असतो, या प्रश्नांची उत्तरं खरं तर शोधायला पाहिजेत, जाणवायला पाहिजेत आपल्याला. 6 जानेवारी 2013 रोजी एक दैनिक लोकसत्तामध्ये म्हणजे आता जवळजवळ साधारणपणे 8-9 वर्ष झाली त्याला, 13 रोजी वर्तमानपत्रामध्ये रवी जाधव यांनी एक लेख लिहिलेला होता. रवी जाधव कोण तर मराठीतले ख्यातनाम दिग्दर्शक की ज्यांनी नटरंग सिनेमा काढला, ज्यांनी बालक पालक सिनेमा काढला, बालगंधर्व चित्रपटाची निर्मिती केली, त्या रवी जाधवांनी आपली भूमिका फार प्रभावीपणे मांडलेली आहे. ते काय म्हणतात या निबंधात किंवा पत्राच्या लेखात, लोकसत्ताच्या लेखामध्ये ते काय म्हणतात तर चित्रपट म्हणजे कलात्मकता आणि व्यावसायिकता याचा संगम आहे किंवा मिलाप आहे. खरं तर चित्रपट म्हणजे कलात्मकता तर आहेच पण व्यवसाय सुद्धा त्याच्यातनं केला पाहिजे आणि ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर इथले एक संज्ञापन विभागाचे विभाग प्रमुख आहेत, त्यांचं नाव आहे बापूसाहेब चंदनशिवे. यांनी चित्रपटाविषयी काय मत मांडलेलं आहे ते म्हणतात चित्रपट म्हणजे काय आहे तर समाजाचं दृकश्राव्य असं अभिव्यक्तीचं माध्यम आहे. यातून सामाजिक अभिव्यक्ती होते. माध्यम केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित राहता कामा नये तर माध्यमातून सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे आणि तो दृष्टिकोन जोपासला पाहिजे. कथेतून, गाण्यातून, दृश्यातून सामाजिक अभिव्यक्ती होते. चित्रपट समाजातल्या बऱ्या वाईट गोष्टीवरती अंकुश ठेवतो आणि समाजातले दोष दाखवतो.
समाजामध्ये जागृती करण्याचं काम करतो, ज्या गोष्टी समाजामध्ये दडून राहिलेल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. एवढं चित्रपटाला महत्त्वाचं स्थान एकंदरीत आहे आणि समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात उमटतं. दुसरे एक मराठीतले ख्यातनाम दिग्दर्शक जे आहेत भाऊसाहेब कराडे जे आहेत, ते भाऊसाहेब कराडे काय म्हणतात, त्यांच्याशी ते सांगतात की त्यांनी चित्रपट काढलेले होते, बबन चित्रपट, खोडा चित्रपट त्यांनी काढलेला होता आहे. त्यांनी ते म्हटलंय, प्रत्येक माणसाशी सिनेमा संबंधित असतो, त्याच्या अवतीभोवती असतो. म्हणजे माझ्या सुद्धा जीवनात एखाद्या 4-2 गोष्टी घडल्या असल्या वाईट चांगल्या, तर त्या सुद्धा चित्रपटासाठी त्या उपयोगी पडू शकतात. आणि म्हणून माणसाच्या अवतीभोवती घटना असतात, प्रसंग असतात, व्यक्तीचे स्वभाव असतात, ॲक्शन असतात, इमोशन्स असतात, ड्रामा असतो. आता मी बोलतो त्याच्यात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं नाट्य आहे. असं तसं त्या आजूबाजूच्या जीवनामध्ये हे संपूर्ण गोष्टी एकंदरीत आलेल्या असतात आणि ह्या गोष्टी जेव्हा पडद्यावरती मांडल्या जातात त्यावेळेला चित्रपट तयार होतो. आता सिरियलमध्ये काय असतं तर कौटुंबिक व्यवहार किंवा काय चालले साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण पाहायला मिळतो, त्याची भांडणं बघायला मिळतात. हे आता बघा टीव्हीमध्ये काय सिरियल म्हणजे त्या एका घरातच 3 महिने राहायचं आणि तिथंच काय व्यवहार साधारणपणे बोलायचं, चर्चा करायची, खेळ खेळायचे. हे एक घटना प्रसंग याची मालिका असते आणि त्या घटना प्रसंगाच्या मालिका बघायला, ती जो समजून घ्यायला ते तुम्हाला सुद्धा फार बरं वाटतं आणि त्या शब्दामध्ये अनेक संकल्पना, अनेक गोष्टी एकंदरीत स्पष्ट होतात. आणि म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र संपादक विभागाचे प्रमुख जे आहेत ते डॉक्टर ओमप्रकाश मलमे यांनी एका शब्दांच्या ओळी संकल्पनेतून असं सांगितलेलं आहे की ओळीच्या संकल्पनेतून चित्रपट तयार होतो आणि लेखकाचे विचार, दृष्टिकोन, त्याचं तत्वज्ञान, कला कॅमेरा चित्रित करतो आणि लोकांच्या पुढे मांडत असतो. म्हणजे जीवन आणि जीवनातल्या जाणीवा या सर्व गोष्टींचं विवेचन एकंदरीत होत असतं. म्हणून रवी जाधव यांनी मांडलेली भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे. त्यांनी सांगितलं की चित्रपट कलात्मकता आहे, कलात्मकता असेल तरच चालतो, पण व्यवसायही तो करतो. त्यामुळे त्या दोन्हीचा मिलाप असणं गरजेचं आहे. म्हणजे बबन खोडा चित्रपट बनवणारे भाऊसाहेब कराडे यांनी तर भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणून असे अनेक चित्रपट, म्हणजे अगदी हॉलिवूडचे चित्रपट बघितले तर स्टीवन स्लिनबर्ग यांनीची भूमिका मांडलेली आहे. केवळ हिंदी आणि मराठी दिग्दर्शकांची नावे नाही, तर 1993 मध्ये त्यांनी जुरासिक पार्क चित्रपट बनवला. 2005 मध्ये म्युनिच आणि 1998 मध्ये बनवलेला अनेक चित्रपट आहेत. या अर्थानं म्हणजे सेबिंग प्रायव्हेटरायझेशन असे चित्रपट त्यांनी बनवलेले आहेत आणि या टप्प्यावरती त्यांचा विकास एकंदरीत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर एकंदरीत मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, इंग्रजी चित्रपट यानं आज संपूर्ण समाज, माणसाचं जीवन व्यापलेलं आहे आणि मनोरंजनाबरोबर प्रबोधन करण्याचं काम चित्रपट जास्त करत असल्यामुळं चित्रपटाला एक विशिष्ट स्थिती प्राप्त झालेली आहे आणि त्या टप्प्यावरती चित्रपटाचं नवीन विचारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे. तर मित्रहो, पुढच्याही तासाला या बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला सांगता येतील आणि त्याच्यातून विशिष्ट अर्थ घेऊन आपण पुढं एकंदरीत जाणार आहोत. तर तुम्ही शांतचित्तानं ऐकलं, तुम्ही फार लक्षपूर्वक ऐकलं आणि चित्रपटाचा विचार समजून घेण्यासाठी तुम्ही अगदी उत्सुकतेनं ऐकताय. तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. तर पुढच्याही आठवड्यामध्ये आपण हे बघूया. ऑफलाईनला आल्यानंतर ह्याच्यावरती आणखी सविस्तर आपण एकंदरीत चर्चा करणार आहे. तर तुमचं पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो.